नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारा या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला, त्यामध्ये मी दाखवलं होतं की फेल गेलेला बोरवेल कसा ओळखावा। फेल गेलेला किंवा जो बोरवेल मारत असताना कोरडा गेला आहे अशा बोरवेलला तुम्ही कसे ओळखाल की तो पास झाला आहे किंवा फेल। तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये टाकत आहे, तोही नक्की पहा। शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, माझा एक मित्र आहे जो कल्याणला राहतो, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता, ज्यांचं नाव आहे विजय कुंभार। त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की त्यांना एक प्रॉब्लेम येत होता की त्यांचा बोरवेल मागच्या वर्षी मारण्यात आलेला आहे, परंतु त्यामध्ये मोटर टाकावी की नाही, कारण त्या मारत असताना तो ड्राय गेला होता आणि त्यामुळे त्यामध्ये मोटर टाकावी की नाही हा प्रश्न त्यांना पडलेला होता। तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना सांगितलं होतं की जर तुमच्या एरियामध्ये टँकर मिळत असेल तर त्या बोरवेलमध्ये एक टँकर पाणी टाका किंवा दुसऱ्या बोरवेलचं पाणी त्या बोरवेलमध्ये सोडा, जेणेकरून त्या बोरवेलच्या तोंडापर्यंत पाणी भरा आणि सोडलेलं पाणी किती वेळात आणि किती स्पीडनं खाली जाते याच्यावर लक्ष ठेवा। शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, श्री विजय कुमार यांनी मला सांगितलं होतं की पाणी ज्यावेळेस त्यांनी चेक केलं होतं त्यावेळेस या बोरवेलची लेवल 30 फुटाची होती आणि त्यांनी मित्रांनो या बोरवेलमध्ये शेजारचे बोरचं पाणी सोडलं होतं। शेतकरी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की त्यांनी या बोरवेलमध्ये तोंडापर्यंत पाणी भरल्यावर ते पाणी किती फास्ट पद्धतीनं खाली जाऊ लागलेलं आहे। शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, जर हा बोरवेल फेल गेलेला असता तर एवढं पाणी खाली जाण्यासाठी माझ्या मते 10 ते 15 दिवस आरामात गेले असते, परंतु शेतकरी मित्रांनो या बोरवेलमध्ये हे पाणी अतिशय फास्ट पद्धतीनं खाली जाऊ लागलेलं आहे। याचा अर्थ हा बोरवेल पास होण्याचे चान्सेस दाट आहेत। जर मित्रांनो हीच प्रक्रिया तुम्ही 2-4 वेळा करून जर अशाच पद्धतीनं या बोरवेलनं जर रिस्पॉन्स दिला तर तुम्ही जाणून घेऊ शकता मित्रांनो की हा बोरवेल पास होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत किंवा तो बोरवेल पासच झालेला आहे। जर शेतकरी मित्रांनो तुमच्याही शेतात किंवा तुमच्या घराच्या समोर जर बोरवेल ड्राय गेला असेल तर त्यामध्ये डायरेक्ट मोटर टेस्टिंगसाठी टाकून खर्च करण्यापेक्षा किंवा डायरेक्ट मोटर टाकून खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही एक टँकर पाणी किंवा असं पाणी सोडून जर तुम्ही तुमचा बोरवेल चेक केला तर तुमचे थोडे का होईना पैसे वाचण्याचे चान्सेस आहेत, जेणेकरून तुम्हाला हेही कळून जाईल की तुमचा बोरवेल पास झाला आहे किंवा फेल झाला आहे। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा माहितीस्तव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की त्यांचा बोरवेल पास झाला आहे किंवा फेल झाला आहे। आणि भूजलधारा या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।